मी आणि ओंकार बनवणार होतो आज घरच्याच वस्तूंपासून एक मिनी डीजे, पण हे काम करायला आम्हाला आपले इंजिनियर बाबांची गरज तर पडणारच होती. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही फर्निचरच्या शॉप मधून प्लाय विकत घेतले आणि त्यासोबतच लागणारा फेविकॉल आणि स्क्रू पण घेतले. घरी आल्यानंतर तर साऊंडचा बॉक्स करण्यासाठी आपलं जे जे सामान लागत होतं ते सगळं गोळा करून घेतलं. आपले इंजिनियर बाबांचा पण थोडा आराम चालू होता, तोपर्यंत आपल्याला जिथं साऊंड फिट करायचं ती सगळी डिझाईन आखून घेतली आणि आता आपलं काम चालू झालं. या प्लायला तर आपण स्क्रू लावून फिट करणारच होतो, पण त्याआधी मला फेविकॉल लावून एकदम पॅक करून टाकावं. फेविकॉल लावून झाल्यानंतर एका मागे एक सगळे स्क्रू फिट करून टाकले. जवळपास आपल्या बॉक्सच्या अर्ध्याच्या वर काम पूर्ण होतं चालतं. आता सगळ्यात महत्वाचं काम होतं या बॉक्स मध्ये आपला साऊंड फिट करणं आणि या कामाला आम्ही बोललो होतो आपल्या इंजिनियर बाबांना. सगळं काम व्यवस्थित चालू होतं, पण लाईट गेल्यामुळे आम्हाला हे काम काही शक्य झालं नाही. त्याच्यामुळे मी डायरेक्ट गेलतो कॉलरला. तिथे गेल्यावर या दादाने आम्हाला हे काम एकदम अॅक्युरेट 20 मिनिटात करून दिलं. आता फक्त बॉक्स मध्ये साऊंड व्यवस्थित फिट करून त्याला शोल्डर मारायचं होतं. ते काम झाल्याच्या नंतर म्हणलं आपला साऊंड एकदम चिकना दिसला पाहिजे, त्याच्यामुळे लगेच कलर मारायला घेतला. बॉक्सला तर आता पूर्ण कलर मारून झालता. रात्रभर पूर्ण तो सुकणार होता आणि सकाळी एकदा त्याला परत दुसरा हात द्यायचा होता. रात्रीतून साऊंड तर मस्तपैकी सुकलं होतं, पण एक काम तर अर्धवटच राहिलं होतं. साऊंड मध्ये जो बेस तयार होता त्याची हवा बाहेर यायला चान्सच नव्हता. त्याच्यामुळे आम्ही इथं केलं एक पाईप फिट आणि आपल्या साऊंडचं पूर्ण काम एकदम फायनली पूर्ण झालं. आणि त्या साऊंडवर वाजवायचे आपल्याला आता गाणी. पण पोरापुरींनो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा यावर कोणतं गाणं वाजलं पाहिजे. गाण्यांचे नाव फटाफट कमेंट करून टाका. तोपर्यंत आपण पहिलं ना मराठी गाणं वाजवू. आता कमेंट मध्ये तुम्ही सांगा आपल्या मिनी डीजे वर पुढचं गाणं कोणतं वाजलं पाहिजे.